नमस्कार मंडळी, आज आपण कैरीची एकदम रसरशीत अशी लुंजी बनवणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणताही कार्यक्रम असेल किंवा लग्नाच्या पंक्तीत सुद्धा हा लुंजी नावाचा प्रकार आवर्जून केला जातो। अगदी चटपटीत लागतो चवीला। त्यासाठीच इथे मी 2 कैऱ्या बघून घेतलेल्या आहेत। या कैऱ्या बरोबर अर्धा किलो आहेत। मस्त अशा हिरव्यागार आणि कडक अशा कैऱ्या बघून घ्यायच्या। बिलबिलीत असलेल्या किंवा खूप जुन्या असलेल्या अशा कैऱ्या घ्यायच्या नाहीत। इथे मी तोतापुरीच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। बाकीच्या कैऱ्यांपेक्षा तुलनेने या कमी आंबट असतात। कमी आंबट कैऱ्या काय घ्यायच्या हे मी पुढे सांगितलेलंच आहे, व्हिडिओ असाच बघत राहा। कैऱ्या स्वच्छ धुवून चांगल्या पुसून घेतल्या। त्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल अगदी हलक्या हातांनी काढायची किंवा काही लोक काढत पण नाहीत, नाही काढली साल तरी सुद्धा चालते। त्यानंतर देठाकडचा थोडासा पोर्शन कट करायचा। या कैऱ्यामधली कोय जी आहे ती बऱ्यापैकी मोठी होती, ती चाकूने माझ्याकडून कट सुद्धा होईना। एकदम कोवळी अशी कोय नव्हती, त्यामुळे मी उभी कैरी धरून परत पुन्हा कट केले। व्हिडिओमध्ये बघू शकता। आता तुमच्या आवडीनुसार या कैरीचे लहान मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। मी याचे उभे तुकडे करून घेत आहे। याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या कैरीचे मी असेच तुकडे करून घेतले। कैरीचे तुकडे करताना एकतर लहान करा किंवा एकतर मोठे करा, सगळे तुकडे एकाच साईजचे झाले पाहिजेत, त्यामुळे कैरी शिजताना एकसारखा वेळ लागला जातो। चला आता फोडणी घालूयात। फोडणीसाठी इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे। कैरी आंबट असते, त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये याची फोडणी घालायची नाही। एखाद्या पातेल्यामध्ये किंवा स्टीलची कढई असेल तर त्यामध्ये फोडणी घातली तरी सुद्धा चालेल। अगदी चमचाभर यामध्ये तेल घेतलेलं आहे मी। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 2 छोटे चमचे मोहरी घातली। मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी सगळं साहित्य घातलेलं आहे। 1 चमचाभर जिरे घातले। त्यानंतर त्याच चमच्याने 2 छोटे चमचे कच्ची बडीशेप घातलेली आहे। 2 चमचे मेथ्याचे दाणे घातलेले आहेत। आता हे मंद गॅसवरती मोहरी चांगली तडकेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर मेथ्याचे दाणे आणि बडीशेप मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर जी चिरून घेतलेली कैरी होती ती सगळी कैरी यामध्ये घालून घ्यायची। अगोदर कोणत्याही प्रकारचे मसाले घालायचे नाहीत, नाहीतर ते करपले जातात। आता 2-3 मिनिट ही कैरी चांगली परतून घ्यायची आहे। तेलामध्ये तडतडलेली जिरे मोहरी, त्यानंतर मेथीचे दाणे आणि कच्ची बडीशेप याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। छान अशी 2-3 मिनिट ही कैरी मी यामध्ये चांगली परतून घेतली। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। 1 चमचाभर मीठ इथे मी घातलेलं आहे। पाव चमचा हळद घालायची। अगदी छोटा चमचा हिंग घालायचा। हिंग फोडणीत घातला तरी सुद्धा चालेल। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घालायची। अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं 1-2 मिनिट मंद गॅसवरती परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय करू नका, नाहीतर ही मसाले करपले जातील। मसाल्यांचं छान असं कोटिंग या कैरीवरती आलेलं आहे। आता अर्धा किलो कैऱ्या होत्या, म्हणजे नगाने बरोबर 2 नग कैऱ्या होत्या, तर त्यासाठी बरोबर अर्धी वाटी इथे मी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। गुळाचं प्रमाण कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 कैऱ्या होत्या, तर त्यासाठी बरोबर 1 वाटी मी इथे पाणी घालत आहे। त्यासाठी हे अगदी योग्य प्रमाण आहे। जास्त सुद्धा पाणी घालू नका किंवा कमी सुद्धा करू नका, कारण ही लुंजी जी असते ती थोडीशी अशी रसरशीतच असते। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय करून याला उकळी काढून घ्यायची। उकळी आली की झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कैरी शिजण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही। बघू शकता 4-5 मिनिट ही कैरी मी शिजवून घेतली। बघितल्यानंतरच कळत आहे हे थोडंसं ट्रान्सपरंट अशी कैरी दिसत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। कैरी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। जास्त गाळ सुद्धा शिजवून अशी करायची नाही। यामध्ये असं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होतं। जसजसं हे थंड होईल तसतसं यामधलं पाणी सुद्धा दाटसर होत जातं, त्यामुळे पाणी सुद्धा अगदी परफेक्ट वापरलेलं आहे। बघू शकता कैरी सुद्धा अगदी 4 ते 5 मिनिटात एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद केली। आता हे संपूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड करून घेऊयात। अगदी 15-20 मिनिटांमध्ये हे रूम टेम्परेचरलाच व्यवस्थित असं थंड होतं आणि यामध्ये असलेलं पाणी जे आहे ते थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते।
तर मंडळी, अशा पद्धतीने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोणत्याही कार्यक्रमात बनवले जाणारी किंवा लग्न पंक्तीत आवर्जून बनवली जाणारी कैरीची लुंजी आपण इथे बनवलेली आहे। यालाच मेथ्यांबा असं सुद्धा म्हणतात। मस्त चटपटीत चवीची कैरीची लुंजी किंवा मेथ्यांबा तयार होतो। नक्की बनवून बघा। हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा, महिनाभर आरामात टिकतो। तोंडी लावणीसाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एकदम मस्त असा हा पदार्थ आहे। आज तर माझ्या मुलाने हे चपाती बरोबरच खाऊन घेतलेलं आहे। भाजी खायला नको म्हणाला आणि चपाती बरोबरच कैरीची ही लुंजी त्यांनी एन्जॉय केली। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन चालू आहे तोपर्यंत ही लुंजी नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।